विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरण क्रमांक 2 अर्थात आज सोमवारचा केचा दिवस, भाजीपाला शास्त्र, भाजीपाला लागवडीचा, त्यामधल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भाजीपाला लागवडीच्या पीक पद्धती, म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे परिसर, महाराष्ट्र, देश किंवा काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या ज्या पीक पद्धती भाजीपाला लागवडीमध्ये वापरतात त्या विषयाची चर्चा आपण या प्रकरणात करणार आहोत. आता सर्वप्रथम या प्रकरणाची प्रस्तावना. तर एवढ्या विविध पद्धती कशासाठी वापरतात? आपण आपल्या परिसरामध्ये यातल्या काही पद्धती पाहत असाल. यामध्येही थोडासा बदल आपण केला तर त्याचे निश्चित फायदे होणार आहेत. कोणते फायदे होणार आहेत? तर एक आपल्याला माहिती असेल किंवा कानावर असेल किंवा चर्चा आपण ऐकत असाल की भाजीपाला लागवड ही प्रत्येक वेळा फायदेशीर होईलच असं नाही, किंबहुना बऱ्याच वेळेस ही तोट्याचे होते असा एक चर्चेचा सूर असतो. ते होण्यापाठीमागचं आत्ताचं जे काही भाजीपाला पिकं घेण्याची पद्धत आहे त्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल. त्यामुळं भाजीपाला पिकाची यशस्वी आणि फायदेशीर लागवड होण्याच्या दृष्टीनं ही जी काही आधुनिक पद्धत आहे किंवा ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा अवलंब करायला पाहिजे. तर प्रत्येक जमिनीची उत्पादकता आणि पिकाची तीव्रता वाढवण्यासाठी पीक पद्धतीचा अवलंब करणे हे आता प्रयोगानं सिद्ध झालेलं आहे. जेव्हा आपण व्यापारी तत्वावरती भाजीपाला उत्पादन घेतो त्यावेळा उत्पादन वाढीचा निकष महत्वाचा असतो. यासाठी उपलब्ध पाणी, उपलब्ध जमीन, सूर्यप्रकाश यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचा म्हणजे नॅचरल रिसोर्सेसचा कार्यक्षमरित्या एफिशियंटली वापर करायला पाहिजे. आणि त्यासाठी मग ह्या वेगवेगळ्या पीक पद्धती आहेत. प्रत्येक पीक पद्धत प्रत्येक हंगामात प्रत्येक पिकासाठी वापरता येईलच असं नाही. त्यामुळं हंगाम कोणत्या प्रकारचा आहे, जमीन कशा प्रकारची आहे, मशागत आपण किती तीव्रतेने करणार आहोत किंवा आपल्याला करायचीच आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, मार्केट कोणतं साधायचं आहे आणि आपण देणारा वेळ हा महत्तम देणार आहोत, या सर्व बाबींचा विचार करून ह्या पीक पद्धती ठरतात. तर एक एक पीक पद्धतींचा आपण अवलंब कसा करावा, याचा ही पीक पद्धत शेतावरती कशी वापरायची याबद्दलची माहिती आपण घेऊ. ह्यातल्या काही पीक पद्धती तुम्ही बघत असालच परिसरामध्ये शेतकरी करत असताना. याच्यामध्ये आणखीन थोडं शास्त्रदृष्ट्या, आणखीन थोडं व्यावसायिक दृष्ट्या, आणखीन कमर्शियल पद्धतीनं 365 डेज आणि प्रत्येक इंच आणि इंच जमीन ही कशी उत्पादनभिमुख बनेल, अधिक उत्पादन देणारी बनेल, प्रत्येक दिवशी आपल्याला पैसे मिळतील या दृष्टीचं नियोजन. अर्थात हे सर्व करत असताना जमीन चांगली मात्र राहायला पाहिजे, उत्पादन देणार राहायला पाहिजे. जमीन खराब होऊन जाणार आणि आपण दोन उत्पादन घेणार आणि पुढे काहीच येणार नाही असं नाही. म्हणजे एकाच वेळेस जमीन चांगली ठेवत त्याचं आरोग्य अबाधित राखत आपण उत्पादन वाढवायचं आहे, अशी ही संकल्पना आहे, अशी ही पद्धती आहे. तर पहिलं पिकाची फेरफालट, ज्याला क्रॉप रोटेशन असं म्हणतात, फेरफालट. तर एका निश्चित क्रमानं 2 किंवा अधिक पिकं त्याच जमिनीत घेतली जातात त्याला पिकाची फेरफालट म्हणतात.
म्हणजे भाजीपाला लागवडीची अशी पद्धत की ज्या पद्धतीमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक पिके त्याच जमिनीच्या तुकड्यावर निश्चित क्रमाने घेतली जातात, त्याला पिकाची फेरफाट असं म्हणतात. उदाहरणार्थ बटाटा, त्या पिकाच्या काढणीनंतर कांदा, त्या पिकाच्या काढणीनंतर भेंडी, त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे दुसरं उदाहरण बटाटा, त्याच्या काढणीनंतर चवळी, त्याच्या काढणीनंतर भेंडी आणि त्यानंतर मुळा. अशा पद्धतीनं एकच पीक त्याच जमिनी तुकडं सातत्यानं घ्यायचं नाही. म्हणजे दर आहे म्हणून फुलकोबी केली, पुन्हा फुलकोबी केली, पुन्हा फ्लावर केलं, असं न करता त्यामध्ये बदल करावायचा आणि आपलं इप्सित जे काही साध्य आहे ते साध्य प्राप्त करायचं. तर आता हे फेरफाटीचं तंत्र कशावरती अवलंबून आहे? तर जमीन, हवामान, हंगाम, पाणी याचा विचार करून हे करायचा आहे. आता ही फेरफाट करत असताना एका हंगामात आपण कमी खोल असणारी मुळाची पिकं जर घेतली, दुसऱ्या हंगामात खोल मुळं असणारी पिकं घ्यायची. वर्षातल्या कुठल्या तरी एका टप्प्यामध्ये शेंगवर्गीय पिकं किंवा द्विदल पिकं घ्यायची. त्यामुळे त्याचे विशेष असे फायदे होतात. म्हणजे सर्व घटकातून, सर्व थरातून अन्नद्रव्य उचलले जातात आणि द्विदल पिकं आपण घेतल्यामुळं हवेतल्या नत्र स्थिरीकरण करण्याचं काम होऊन जातं. तरी ह्याचे फायदे बघूया नेमके काय आहेत. तर पहिला फायदा होतोय, जमिनीची उपयुक्तता वाढते, युटिलिटी जी काही आहे ती वाढते. त्यानंतर दुसरं, योग्य पद्धतीनं पिकाची फेरफाट जर केली तर जमिनीची धूप होत नाही. जमिनीतून जे काही मातीचे कण निघून जाणार आहेत वाऱ्यामुळे, अगर पाण्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे, पाऊस पडल्यामुळे, जास्त पडल्यामुळे, तर ती धूप होणार नाही. तिसरं, आता सांगितल्या पद्धतीनं वेगवेगळ्या थरामधून अन्नद्रव्य घेतल्यामुळं जमिनीचा पोत आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्यानंतर व्यवस्थितपणे फेरफाटीचं तंत्र जर वापरलं तर तणे, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर फेरफाट केल्यामुळे उत्पादनात वाढ होते, अर्थात खर्च न वाढवता. आणि 6वं आहे, शास्त्रोक्त पद्धतीनं विचारपूर्वक आपण जर फेरफाट जर केले तर आपल्याला वर्षभर सातत्यानं पैसे मिळतात. जसं ऊस पीक केलं की वर्षाने एकदाच पैसे मिळतात, 1.5 वर्षाने एकदाच पैसे मिळतात. इथं मात्र सातत्यानं पैसे मिळतात. किमान 12-15 टप्प्यामध्ये पैसे मिळतात, अशी ही पीक पद्धती आहे. या ठिकाणी पहिली स्लाइड संपलेली आहे. आता दुसरी जी स्लाइड आहे ती आंतरपीक आहे, म्हणजे इंटरक्रॉपिंग. तर ज्या पीक पद्धतीमध्ये एकाच वेळी त्याच जमिनीत 2 किंवा अधिक पिकं घेतली जातात त्याला आंतरपीक पद्धत असं म्हणतात. उदाहरणार्थ वांगी आणि पालक, फुलकोबी आणि मुळा. म्हणजे एक पीक असतं वांगी, हे मुख्य पीक अधिक काळाचं असतं आणि दुसरं पीक असतं ते कमी कालावधीचं असतं, महिना 6 महिने असतं. या ठिकाणी वांगी हे 6 महिने चालणारं पीक आहे, तर पालक हे महिना 6 महिने चालणारं पीक आहे. फुलकोबी किमान 3 महिने 3.5 महिने चालणारं पीक आहे. मुळा महिना 6 महिने निघणारं पीक आहे. तर ह्याचे काय फायदे आहेत बघा. तर महागड्या ठिकाणी जमिनीचा कार्यक्षम वापर करतायत. म्हणजे ज्या ठिकाणी जमिनींचा दर एकरी 40-45 लाख रुपये एकर आहे, तर त्या ठिकाणी कार्यक्षम वापर त्याचा करता येतो, इफिशियंट यूज म्हणता येईल त्याला. त्यानंतर आंतरपीक लागवड केल्यामुळं 75% उत्पादन वाढ झालेली आहे. म्हणजे मूळ पीक उत्पादन देतच, मध्ये जी काही मोकळी जाणारी जागा आहे त्याच्यामध्ये येऊन एकमेकाला पूरक होऊन एकूण उत्पादन 75% वाढवते. याचा अर्थ काय, आधी 100 रुपये उत्पन्न येत असेल तर 175 रुपये उत्पन्न आता येतं. त्यानंतर वेगवेगळ्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी घेतल्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहतो. म्हणजे मगाशी सांगितलं की कुठलीही पीक पद्धत करा, जमीन ही चांगली राहायलाच पाहिजे, त्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर 4था मुद्दा सांगता येईल, मुख्य पीक आंतरपिकामुळं जास्तीत जास्त जमीन आच्छादली जाते, त्यावर ते कव्हर होतं, त्यामुळे तणांची वाढ खुंटते आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जो काही आपला खर्च करावा लागतो, तणांचं जे काय तणामुळे नुकसान आहे ते सगळं टाळतं. त्यानंतर खतांचा योग्य आणि पुरेपूर वापर केला जातो. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय खत, जीवाणू खत आपण जे करतो त्याचा जास्तीत जास्त वापर या आंतरपीक लागवडीमुळे होतो. आणि एकाच वेळी आंतरपिकांना मशागत केल्यामुळं मुख्य पिकाला वेगळी मशागत आणि आंतरपिकाला वेगळी मशागत असं
करायची गरज, त्यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. असे हे फायदे आहेत. म्हणजे पिकाची फेरफार म्हणजे एकानंतर दुसरं पीक वेगळ्या गटातलं क्रमानं घेणं, आणि आंतरपीक म्हणजे एकाच वेळेस 2 ते 3 पिकं घेणं. एक मुख्य पीक असेल आणि दुसरं कमी कालावधीचं पीक असेल. त्यानंतर तिसरं रिले पीक लागवड. तर ही एक पीक पद्धत अशी आहे की ज्या पद्धतीमध्ये शेतातील पहिल्या पिकाच्या काढणीपूर्वी त्याच शेतात दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते, त्याला रिले पीक लागवड पद्धत असं म्हणतात. पहिल्या पिकाच्या काढणीपूर्वी दुसरं पीक लावायचं त्या ठिकाणी. तर हे का करतात, तर ज्या ठिकाणी जमीन कमी आहे आणि महागडी आहे त्या ठिकाणी ही पद्धत वापरतात. जमिनीचा कार्यक्षम वापर करण्याचा ज्या शेतकऱ्यांचा उद्देश आहे ते शेतकरी वापरतात. आणि ही पद्धत वापरल्यामुळं एकाच जमिनीमधून वर्षाकाठी एकापेक्षा जास्त पिके वापरात येऊ शकतात, पिकांचं उत्पादन मिळतं. त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याची ठराविक हंगामापर्यंत उपलब्ध आहे त्या ठिकाणी पद्धत वापरतात. उदाहरण या ठिकाणी सांगता येईल, कोकणामध्ये भात खाचरामध्ये भात पिकाच्या काढणीच्या समयी घेवडा पीक लावतात. कारण भात पिकाची काढणी होत असताना जमिनीचं काही ओल आहे त्या ओलीवरती घेवडा पीक येत असतं. त्यामुळे भाताची काढणी करण्यापूर्वी घेवडा त्यात लावायचा, अशी ही पद्धत आहे. याला रिले पीक लागवड समजा. रिले हा खेळाचा प्रकार आहे. 4 खेळाडू असतील 100 मीटर पळणारे 400 मीटरमध्ये, तर पहिला 100 मीटर पळणारा खेळाडू त्याचं पळणं थांबवण्यापूर्वी त्याच्या हातातली स्टिक, त्याच्यातले काठी घेऊन दुसरा पळायला सुरू करतो. तो थांबण्यापूर्वी त्याच्या टप्प्यावरती तिसरा हातातले स्टिक घेऊन पुढे पळतो. तशाच पद्धतीने तिसरा थांबण्यापूर्वी चौथा पळतो आणि ही शर्यत जो लवकर पोहोचेल तो जिंकतो. अशा पद्धतीने पहिलं पीक काढून होण्यापूर्वी दुसरं लावायचं, याला म्हणतात रिले पीक लागवड. त्यानंतर चौथा आहे ते अनुक्रमे पीक लागवड पद्धत, याला म्हणतात सक्सेशन क्रॉपिंग. तर या पद्धतीमध्ये एकाच तुकड्यावरती एका संगमात एकानंतर एक पिकं घेण्याची पद्धती जिथं दिसते त्याला अनुक्रम पीक पद्धत असं म्हणतात. याच्यामध्ये मेथीसोबत गवार पीक घेणं, या आंतरपिकामध्ये थोडंसं वेगळं आणि याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये मेथी पीक आपण काढून घेतो आणि गवार पुढे अधिक काळ राहत, किंवा पालक सोबत कोबी घेणं, म्हणजे पालक महिना 6 महिन्यात निघून जातं, कोबी पुढं 4 महिन्यापर्यंत राहतो. अशा पद्धतीनं ही पीक पद्धत. याच्यामध्ये पक्वतेचा कालावधी भिन्न असतो. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांची लागवड करून उत्पादन वाढवता येतं आणि कमी क्षेत्रावरती हे आपण निश्चितपणे साधू शकतो. असं ही अनुक्रम पीक पद्धती. बाकीचे मग जमिनीची टिकवण चांगली होते, पोत चांगला राहतो, उत्पादन चांगलं आहे, ते सगळे फायदे आहेतच, वरचेवर उत्पादन मिळतं. ही अनुक्रम पीक पद्धत. त्यानंतर पुढचे आहे ते मिश्र पीक पद्धत. तर यामध्ये एकाच जमिनीच्या तुकड्यावरती एकाच हंगामात 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं त्याला मिश्र पीक पद्धत असं म्हणतात. तर याच्यामध्ये मुळा, कोथिंबीर, भेंडी, शेपू, तर ही दोन्ही सारख्या वयाची पिकं असतात. आणखीन याच्यामुळं आपल्याला एक पीक जरी वाया गेलं दुसरं पीक त्याला हातभार लावतं असा विचार करून हे खात्रीशीर उत्पादन घेतलं जातं. एकमेकाला फायदा होतो, तणाचा बंदोबस्त होतो, वेगळे पैसे मशागतीला खर्च करावा लागत नाही, पाण्यासाठी वेळा खर्च करावा लागत नाही. त्यानंतर 5वा आहे ते आवर्षण पीक पद्धत. त्याच्यामध्ये अंक थोडे चुकलेले आहेत. आवर्षण पीक आहे म्हणजे ज्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये येणारी पिकं लावली जातात त्या संबंधित माहिती आहे. तर पाण्याचा ताण जास्तीत जास्त काळासाठी सहन करण्याची क्षमता असणाऱ्या पिकांच्या लागवडीला आवर्षण प्रतिकारक पिके किंवा आवर्षण पिके अशा पद्धतीनं म्हटलं जातं. आता भाजीपाला पिकाला सातत्यपूर्ण आपल्याला पाणी द्यावं लागतं. फुलकोबीला आठवड्यातून 2दा पाणी द्यावं लागतं. मात्र यामध्ये असे काही पिकं आहेत, उदाहरणार्थ रताळी, गवार, मिरची, यांना पावसाच्या पाण्यावरती घेता येत. आपल्याला कृत्रिम सिंचन, पाट पाणी, पारंपरिक पद्धत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन असं काही करावं लागत नाही. तर भाजीपाला पिकं घ्यायची आहेत. मात्र ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता खात्रीशीर नाही आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने पीक पद्धत घेण्याची ही तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, त्याचा वापर आपण जरूर करावा. त्यानंतर क्षार प्रतिकारक भाजीपाला. तर विविध कारणामुळं म्हणजे निचरा व्यवस्थित
होत नाहीये, जमिनी खोलगट आहेत, पाण्याची पातळी पृष्ठभागालगत आहे, अशा ठिकाणी जमिनी क्षारपड होतात. त्या ठिकाणी पिकांची वाढ खुंटते, उगवण क्षमता कमी होणं, फुलधारणा लवकर न होणं, उत्पादनात परिणाम होणं. तर अशा जमिनीमध्ये क्षार सहन करणाऱ्या क्षार प्रतिकारक भाज्यांची लागवड करावी लागते. म्हणजे क्षार प्रतिकारक भाजीपाल्याचा अर्थ असा आहे की ज्या जमिनी क्षारपड होत आहेत, तर अशा जमिनीमध्ये प्राप्त परिस्थितीला प्रतिकार करून उत्पादन देऊ शकणाऱ्या भाजीपालांना क्षार प्रतिकारक भाजीपाला असं म्हणतात. याच्यामध्ये शतावरी आहे, पालक, तोंडली, कोबी, कलिंगड आणि टोमॅटो. तर याचा वापर आपण जरूर करावा. त्यानंतर पुढची पद्धत आहे घनदाट लागवड पद्धत. तर याच्यामध्ये पिकाची लागवड नेहमीच्या अंतरापेक्षा कमी अंतरावरती केली जाते आणि हेक्टरी झाडांची संख्या वाढवली जाते. या पद्धतीला घनदाट लागवड पद्धत असं म्हणतात. तर ही पद्धत विशेषतः फुलकोबी आणि पानकोबीमध्ये वापरतात. तर ते कशासाठी वापरतात? तर पिकाची मूळची जी लागवड पद्धत आहे ती 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावरती आहे. तर त्याच्याऐवजी 1.5 फूट बाय 1 फूट अंतरावरती करावायची. त्यामुळं बाजारामध्ये 500 ग्रॅम, अर्धा किलो, 450 ग्रॅम, 400 ग्रॅम वजनाचे गड्ड्यांना मागणी असते. तर असे योग्य आकाराचे गड्डे, विक्रीयोग्य आकाराचे गड्डे तयार होतात. कारण झाडांची गर्दी करून लागवड केल्यामुळं मुळामध्ये स्पर्धा येऊन संख्यात्मक वाढ होते गड्ड्यांची, मात्र प्रत्येक गड्डा मोठा होत नाही. तसेच मध्यम आकाराचे गड्डे बाजारामध्ये आवश्यक असतात. त्यानुसार ही पद्धत लागवडीत करून उत्पादन घेतलं जातं. उत्पादनामध्ये भर घालता येते आणि मागणीच्या साच्याच्या तुलनेत योग्य आकाराचा गड्ड्याचा पुरवठा आपला करता येतो. हे त्याचे मुख्य फायदे आहेत. तर अशा पद्धतीनं घनदाट लागवड पद्धत. आणि शेवटची पद्धत अनेक स्तर पद्धत म्हणजे मल्टी स्टोरी क्रॉपिंग असं म्हणतात. घनदाट लागवड पद्धतीला हाय डेन्सिटी प्लांटिंग असं म्हणतात. आपल्याकडं बाहुबलीमध्ये आंबा पिकाची लागवड आपण जशी केलेली आहे फळबागेमध्ये, तशा पद्धतीने फुलकोबीमध्ये करावायची, पानकोबीमध्ये करावायची. तर अनेक स्तर पद्धत. तर ही किचन गार्डन साठी किंवा मोठ्या शेतामध्ये पण करता येते. तर याची व्याख्या बघा. 2 किंवा त्यापेक्षा जास्त विविध उंचीची पिके एकाच हंगामात एकाच जमिनीच्या तुकड्यावर घेण्याच्या पद्धतीला अनेक स्तर पद्धत असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक सहभागी होणारं पीक विविध उंचीचं असेल. उदाहरणार्थ पालक 6 इंच असेल, गवार 2 फुटाचे असेल, तोंडली किंवा दुधी भोपळा हा 4 फूट उंच वाढणार असेल. तर अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी 2 मजली, 3 मजली, 4 मजली इमारत कशी बांधली, अशा पद्धतीने 4 टप्प्याची पिकं, 4 उंचीचे टप्पे असणारी पिकं घ्यायची ही पद्धत आहे. आता थोडक्यात आपण फायदे बघूयात काय आहेत ते. तर याचे फायदे, पहिला, पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत नैसर्गिक, विशेषतः सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी, जमीन, ह्या सर्वांचा कार्यक्षम वापर करता येतो. दुसरं, जैवविविधता वाढल्यामुळं पिकाच्या उत्पादनात स्थिरता येते. म्हणजे एक विशिष्ट क्वांटिटीमध्ये पीक आपल्याला मिळतं कारण विविधता वाढल्यामुळं. त्यानंतर तिसरा फायदा आहे जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यास फायदा झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यानंतर चौथा, एकसारखा उत्पादनाचा पुरवठा होतो. म्हणजे कुठलं पीक उत्पादन देत राहत. त्यानंतर पाचवं, पर्यावरणाला पूरक ही रचना असल्यामुळं जमिनीचं आरोग्य सुधारतं. त्यानंतर जे काही मजूर उपलब्ध आहेत त्यांचा कार्यक्षम वापर करता येतो. कधी एका पिकाला काम आहे, कधी बांधणीचं काम आहे, कधी भरणीचं काम आहे, कधी फवारणीचं काम आहे. अशा पद्धतीने मजुरांना दररोज काम मिळतं. आता कारखान्यात मजूर काय जातं, कारखान्यात दररोज काम मिळतं. शेतामध्ये दररोज काम मिळण्याची खात्री नसते. त्यामुळे शेतावरचे मजूर दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न होते. हे जर आपण केलं, हे वेगळ्या पीक पद्धती, तर याच्यामध्ये मजुरांचा कार्यक्षम वापर करता येतो. त्यांना दररोज काम आपण देऊ शकतो. त्यानंतर परसबागेमध्ये अशी पद्धत जर वापरली आपण तर त्या ठिकाणी उत्पादनाचा स्रोत जो काय आहे तो वाढतो. त्यानंतर तणांचा प्रादुर्भाव कमी होतो कारण तणाला जे काय आवश्यक असणारी जागा आहे ती जागा पण कमी मिळते आणि विशेष करून सूर्यप्रकाश कमी होते. त्यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, त्याला वेगळा खर्च करावा लागत नाही. असे हे सगळे वेगवेगळे फायदे आहेत. आणि त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत, तोटे आहेत. तर या ठिकाणी अधिक मजुरांची गरज असते कारण वेगळ्या पद्धतीचं काम आहे. त्यानंतर दुसरं सांगता येईल, तण, कीड आणि रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जी काही रासायनिक पद्धत आहे ती पद्धत अवघड आहे थोडंसं वापरणं. त्यामुळे त्याचा वापर आपल्याला
करता येत नाही. आणि तिसरं आहे, यांत्रिक पद्धतीनं मशागत करणं थोडंसं अवघड आहे. मनुष्यबळाचा वापर करून मशागत करावं लागते, कारण त्याच्यामध्ये यंत्र आतमध्ये पाठवता येतील असं नाहीये. अशा काही मर्यादा सोडल्या तर अनेक फायदे आहेत. या ठिकाणी 8 फायदे आणि 3 मर्यादा. तर या ठिकाणी निश्चित आपण ह्या 8 फायद्यांचा विचार करून ही पद्धत वापरावी. अशा ह्या सर्व पीक पद्धती आहेत. प्रत्येक पीक पद्धत ज्या त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुलनात्मक हे अभ्यास करता येईल. वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत पण समजून घेता येईल. आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं होत असेल त्याचाही विचार करून तीही उदाहरण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावीत. एखादी इमेज असेल तर इमेज मोबाईलला काढून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळेल. काही माहिती चर्चेतून सुद्धा घेता येईल. आपल्या परिसरात काही चांगल्या पद्धतीने शेती करणाऱ्या लोकांना फोनवरून विचारता येईल, ऑनलाईन डिस्कस करता येईल आणि ही पद्धती समजून घेता येईल. ठीक आहे, विश्रांती घेऊया.